एम-पी-एस-सी भरतीच्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे तर एक नवीन अपडेट समोर आलेली आहे. मित्रांनो, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. एम-पी-एस-सीच्या तारखा पुढे ढकलल्या आहेत. परीक्षेच्या संपूर्ण अपडेट सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. उमेदवारांचे काय प्रश्न आहे, परीक्षा पुढे का ढकलण्यात आल्या आणि संपूर्ण अपडेट आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ कंटिन्यू तुम्ही पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील घंटीच्या बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नॉर्थ सिलेक्ट करा. तर व्हिडिओला सुरुवात करूया. एम-पी-एस-सीचे लाच परीक्षांचा विसर, यथाअवकाश धोरणाचा विद्यार्थ्यांना फटका. तर काय आहे संपूर्ण माहिती बघा. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एम-पी-एस-सी परीक्षा पुढे ढकलण्यात नवीन तारखेसाठी यथाअवकाश धोरण राबवले आहे. नवीन तारीख न देता परीक्षा पुढे ढकलण्याच्या या प्रकारांमुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. अनेक परीक्षार्थ्यांच्या बाबतीत आयोगाला तारखेचा विसर पडतो की काय, असे प्रश्न उमेदवार उपस्थित करत आहेत. बघा, एम-पी-एस-सीने नुकतेच एक परिपत्रक जाहीर केले असून समाज कल्याण विभाग परीक्षा 2023 व राज्य सेवा पूर्व परीक्षा 2024 या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत असे कळविले आहे. या परीक्षा पुढे ढकलताना आयोगाने परिपत्रकात यथाअवकाश हा शब्द वापरलेला आहे. तर कोरोना काळातही अशा परीक्षांचा वारंवार पुढे ढकलल्या गेल्या होत्या. तर तेव्हा देखील आयोगाने यथाअवकाश हा शब्द वापरला होता. सतत पुढे ढकलल्या जाणाऱ्या परीक्षांना त्रस्त झालेला राजेश सांगतो की बघा, परीक्षा पुढे ढकलताना नव्याने तारखेची घोषणा करणे गरजेचे आहे. यामुळे विद्यार्थ्यांना स्वतःच्या अभ्यासाचे नियोजन समजते. बघा, विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत आणि आयोगाचे अट्टहासामुळे उमेदवारांचे प्रचंड नैराश्यामध्ये गेले आहेत. बघा, यामुळे परीक्षा पुढे ढकलण्याचा धोरणाचा पुनर्विचार करणे गरजेचे आहे. तर उमेदवारांच्या काय अडीअडचणी बघू आपण आता. तर बघा मित्रांनो, परीक्षांच्या तयारीसाठी दरमहा 8 ते 10 हजार रुपये खर्च येतो. ते उमेदवार बाहेर पुणे वगैरे मोठ्या सिटीमध्ये आहेत त्यांना. ठीक आहे. वारंवार परीक्षा पुढे ढकलल्याने आर्थिक नियोजन कोलमडते. लग्नवाढीचे जे वय आहे, मुलींना घरून शिक्षणासाठी मिळणारा अपुरा कालावधी, परीक्षा पुढे ढकलल्याने संभ्रमाची अवस्था निर्माण होते. परीक्षेची निश्चिती नसल्यामुळे अनेकांना करिअर सोडावे लागते. बघा, पुढील परीक्षांचे नियोजन करता येत नाही आणि केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षा पुढे ढकलताना एक तारीख पे तारीख देत आहेत. तर एम-पी-एस-सीला काय अडचण, तर परीक्षा पत्रकात यथाअवकाश उल्लेख करत आयोग तारीख पे तारीख घोषित करत विसरते का? उमेदवारांचा सारासार विचार करत आयोग निर्णय घेणार की नाही. तर बघा, उमेदवारांचे भरपूर प्रश्न आहेत. तर आयोगाने लवकरात लवकर त्यांच्या प्रश्नांचे निरसन केले पाहिजे. तर बघा मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओनी लेटेस्ट माहिती तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो. त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नॉर्थ सिलेक्ट करा. म्हणजे नवीन माहिती आणि नवीन नोटिफिकेशन तुम्हाला आपल्या चॅनलवर लगेच प्राप्त होत असते. ठीक आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.